भावकीतले उडान म्हणल्यावर काय पाहायचं का माहिती, कधी त्याचं उडान होईल सांगता येत नाही. विठ्ठला विठ्ठला सर्वांच्या परिचित अभंग आहे. अभंग तुकोबरायांचा आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय स्वतःच्या जीवनातला अनुभव सांगतात. तुकोबराय सांगतात, माझं भाग्य उजळलं. संत महात्म्यांच्या जीवनामध्ये जे जे अनुभव आले ना, ते जगासमोर मांडले महाराज. अनुभव आले अंगा ते या जगा देतसे. संत महात्म्यांनी पाठ करून जगाला उपदेश केला नाही महाराज. जे जीवनामध्ये अनुभव आला ना, तो जगासमोर मांडला महाराज. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे चाखुनी सांगे मज अनुभव आहे अंगी. तुकोबराय म्हटले, अगोदर आम्ही अनुभव घेतला आणि मगच जगाला सांगितलं. आणि मगच जगाला सांगितला. सेवी तो हा रस वाटी तो अनेका घ्यारे हो नका दान भरी. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आम्ही जगाला पाठ करून नाही सांगितलं. नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं महाराज, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण, असं होतं महाराज. आम्ही ओरडू लोकाला सांगतो, पण तसं आमच्या जीवनामध्ये नसतं. पण जगद्गुरु तुकोबराय सांगतात, अगोदर आम्ही अनुभव घेतला आणि मगच जगाला ओरडून सांगितलं. विठाला मुद्दे मी आपल्या समोर ठेवतो, म्हणजे आपल्याला अभंगात प्रवेश करता येईल. 4 मुद्दे. या 4 मुद्द्याचं आपण सविस्तर चिंतन करायचं. महाराज सांगतात, काही गोष्टीचा अनुभव स्वतःही घेता येत नाही आणि घेतलेला अनुभव इतरालाही सांगता येत नाही. एक. दुसरा मुद्दा आहे, काही गोष्टीचा अनुभव स्वतः घेता येतो पण इतरांना मात्र सांगता येत नाही. 2. तिसरा मुद्दा आहे, काही गोष्टी फक्त तोंडाने उच्चारल्या जातात पण जगामध्ये कुठेही अनुभवायला मिळत नाही. 3. आणि चौथा मुद्दा असा आहे, काही गोष्टीचा अनुभव स्वतःही घेता येतो आणि घेतलेला अनुभव इतरालाही सांगता येतं. 4. या 4 मुद्द्याचं आपण जरा चिंतन करू. काय आहे पहिला मुद्दा? महाराज सांगतात, काही गोष्टीचा अनुभव स्वतःही घेता येत नाही आणि इतरालाही सांगता येत नाही. महाराज काय आहे असं? तर महाराज सांगतात, विष खाण्याचा अनुभव घेता येतो का बाबा? घेता येतो म्हणण्यापेक्षा मनुष्य घेतच नाही. आणि जर एखाद्याने विष घेतलं तर तो सांगायला शिल्लक राहत नाही. मग त्याला विचारायचं असेल तर आपल्याला कृष्ण हॉस्पिटल मध्ये जावं लागेल. बरोबर आहे का नाही? ते विषयाचं स्पेशलिस्ट आहे ना. एखादा म्हणेन, महाराज मी घेऊन पाहतो आणि मग तुम्हाला सांगतो कसं लागलं. घेऊन पाहतो म्हणण्यापेक्षा मनुष्य घेतच नाही. आणि जर एखाद्याने घेतलं तर तो सांगायला शिल्लक राहत. महाराज काही गोष्टीच अशा असतात, त्याचा अनुभव स्वतःही घेता येत नाही, इतरालाही सांगता येत नाही. चला दुसऱ्या मुद्द्याकडे. महाराज म्हटले, काही गोष्टी अशा असतात की त्याचा अनुभव स्वतः घेता येतो पण इतरांना मात्र सांगता येत नाही. महाराज काय आहे असं? महाराज सांगतात, मी ब्रह्म आहे. ब्रह्मविदपणाचा अनुभव स्वतः घेता येतो पण ब्रह्मविदपणाचा अनुवाद मात्र करता येत नाही.
मी ब्रह्म आहे असं जर जगाला ओरडून सांगितलं तर मी आणि ब्रह्म याच्यामध्ये द्वैत निर्माण होतं आणि अद्वैताचा नाश होतो. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, ब्रह्मविदपणाचा अनुभव घेता येतो, पण ब्रह्मविदपणाचा अनुवाद मात्र करता येत. मी देव आहे ना, पण मी देव आहे हे मात्र जगाला सांगता येत नाही. कारण मी देव आहे असं जर सांगायला गेलं तर महाराज म्हटले मी आणि देव याच्यामध्ये दुरी निर्माण होते, द्वैत निर्माण होतं आणि त्याचा देवपणा निघून जातो. ब्रह्मवेदपणाचा अनुभव स्वतः घेता येतो, पण ब्रह्मवेदपणाचा अनुवाद मात्र करता येत नाही. हे जरा जास्त डोक्यावरून चाललं का वेदांताची भाषा? मी व्यवहारातलं सांगतो. काही गोष्टीच अशा असतात महाराज त्याचा अनुभव स्वतःच घेता येतो, इतराला सांगता येत नाही. व्यवहारातलं बोलतो, तुमच्या आमच्यातलं बोलतो. चार भिंतीच्या आत बायकोने दिलेल्या शिव्याचा अनुभव स्वतः घेता येतो, पण इतराला मात्र सांगता येत नाही. का कोणी असं सांगतं आज आमच्या सौभाग्यवतीनं फार खमंग खमंग शिव्या दिल्या, असं कोणी सांगतं का? नाही महाराज, सांगतच नाही. अहो मारलं तरी सांगत नाही, ते दुसरंच सांगतेत महाराज, घसरून पडलो नाही तर बैलांनी शिंग आणलं, ते बाकीचं सांगतच नाही महाराज. काही गोष्टीच अशा असतात त्याचा अनुभव स्वतःच घेता येतो, इतराला मात्र सांगता येत नाही. विठाला उच्चारल्या जातात पण जगामध्ये कुठेही अनुभवायला मिळत नाही. महाराज काय आहे असं? ख पुष्प, गंधर्व नगर, शशशृंग, वंध्यापुत्र पाहिलाय का हो कुणी? वंध्यापुत्र पाहिलाय का? पाहिलाय का? वांसबाईचा मुलगा नाहीच तर पाहायचा संबंधच येत नाही. गंधर्व नगर पाहिलंय का? महाराज नाहीच तर पाहायचा संबंधच येत नाही. ख पुष्प कुणी पाहिलंय का? ख पुष्प आकाशाला आलेलं फुल कोणी पाहिले? महाराज नाहीच तर पाहायचा संबंधच येत नाही. शशशृंग पाहिलेत का हो कोणी? सशाला सिंग महाराज म्हटले नसतात तर पाहायचा संबंधच येत नाही. या गोष्टी फक्त तोंडाने उच्चारल्या जातात, जगामध्ये कुठेही अनुभवायला मिळत नाही. आणि माझा चौथा मुद्दा असा आहे, काही गोष्टीचा अनुभव स्वतःही घेता येतो आणि घेतलेला अनुभव जगालाही सांगता येतं. महाराज काय आहे असं? महाराज सांगतात वारकरी संप्रदायामध्ये झालेली संतांची भेट, घेतलेला आनंद कसा आनंददायी आहे हे स्व अनुभवायला येतं आणि त्याचा अनुभव जगालाही ओरडून सांगता येतो. सेवी तो हारस वाटी तो अनेका, घ्या रे हो नका रानवरी. अगोदर अनुभव घेतला आणि मगच जगाला सांगितलं. विठाला परमार्थिक अनुभव सांगतात महाराज. तुकोबराय म्हणतात माझं भाग्य उदयाला आलं. बारकाईनं जर तुकोबरायांचा विचार केला तर तुकोबरायांची जर परिस्थिती पाहिली तर तुकोबरायांची सांसारिक परिस्थिती कशी होती? सदैव सुडके आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके, चोराला धाक पडन याच्यापाशी कशाला आलो? जाऊ पुढती भिके कुतरी घर राख.
तुकोबराय म्हणले आम्ही जर घराच्या बाहेर पडलो ना तर आम्हाला घराला कुलूप लावायची गरज नाही. आता तुम्ही कीर्तनाला येत असताना कुलूप लावून आलात का नाही? आलात का नाही? झटका देऊन पाहिला ना महाराज? आपण कुलूप लावून झटका देऊन येतो महाराज. आणि एखाद्याने जर झटका दिला नाही तर त्याला इथं आल्याला आठवण होते, कुलूप लावलं पण झटका देऊन पाहिला नाही. लागलं असन का नाही? लागलं असन का नाही? ते बसतय कीर्तनात झटके हाणतय घरच्या कुलपाला. बरोबर आहे का नाही? तुकोबराय म्हटले आम्ही जर बाहेर गेलो तर आम्हाला कुलूप लावायची गरज नाही. त्याचं कारण आहे, जावो पुढती बेके कुतरी घर राखीते. याचा अर्थ असा आहे आमच्या घरात काहीच नाही, काहीच नाही म्हटले. जुने कीर्तनकार विनोदाने सांगायचे तुकोबरायांची घरची परिस्थिती कशी होती माहितीये का? केळीवर नारळी, चुलीवर हरळी आणि घर चंद्रमोळी. कळलं ना तुम्हाला आता परिस्थिती? केळीवर नारळी म्हणजे तुकोबरायांच्या घरी फक्त एक कळशीन एक लोटकं, त्याला म्हणायचं केळीवर नारळी. चुलीवर हरळी म्हणजे अहो महाराज कधी चूल पेटतच नव्हती म्हणून चुलीवर हरळी उगलेली होती. हरळी कारण खायलाच काही नव्हतं घरात, चूल पेटत नव्हती, चुलीवर हरळी उगली होती. आणि घर चंद्रमोळी म्हणजे पौर्णिमेचा चंद्र पाहायला घराच्या बाहेर जावं लागत नव्हतं, घरातूनच चंद्र दिसायचा. म्हणजे तुकोबरायांच्या घरावर फुटके पत्र होते. एवढी परिस्थिती होती महाराज. किती परिस्थिती? दुष्काळ आटेला द्रव्य नेला मान, स्त्री एकान्नान्न करिता मेली. अहो घरात अन्न नव्हतं, दुष्काळ पडला, द्रव्य संपलं, मान राहिला नाही. तुकोबराय सांगतात कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. तुकोबरायांच्या घरी मान राहिला नाही. परिस्थिती अशी झाली महाराज, धन राहिलं नाही, संपत्ती राहिली नाही. आणि ते तुकोबराय म्हणतात, काय म्हणतात? धन्य मी मानी किती वाईट. तुकोबराय म्हणले आमच्या घरी पाहुणे आले म्हणले. पाहुणे ऋषिकेशी, पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी सरगत. म्हणले त्यांना टाकायला सुद्धा काही नव्हतं म्हणले. एवढंच नाही
एवढंच नाही म्हणले, दुसरीकडं मुख शुद्ध म्हणून आपल्याकडं काय असतो, पानपुडा असतो, सोप असते, सुपारी असते. तुकोबाराय म्हणले आमच्याकडे तसलं काही नाही, मुख शुद्धी तुळशी दळ. महाराज म्हटले आमच्याकडं काहीच नाही, जगाचा मालक आला पण त्याला खायला कन्या आहेत म्हणले, कन्या. एवढी परिस्थिती बिकट असताना तुकोबाराय म्हणले धन्य मी मानीन आपुले संचित. हा किती मोठा विरोधाभास, बरोबर आहे का नाही? आपल्या घरात जर पैसा नसेल, संपत्ती नसेल, अन्नधान्य नसेल, तर आपण असं बोलू का? नाही बोलणार. मग तुकोबारांना विचारलं, का हो महाराज, एवढी परिस्थिती बिकट असताना तुम्ही स्वतःच्या प्रारब्धाला धन्यता देता, धन्य मी मानीन आपुले संचित, आणि उलट म्हणता माझं भाग्य उजळलं. मग का हो महाराज असं का बोलता? तर तुकोबाराय म्हणले भाग्य दोन प्रकारचे, एक व्यावहारिक भाग्य आणि एक परमार्थिक भाग्य. व्यावहारिक भाग्य म्हणजे पैसा मिळणं, धन मिळणं, मुलगा होणं, बायको मनासारखी मिळणं, याला व्यावहारिक भाग्य म्हणायचं. पण संत या भाग्याला भाग्य मानत नाही. संत महात्मे कशाला भाग्य म्हणतात महाराज? भाग्य तरी नोहे पैसा मिळणं याला सुद्धा भाग्यच म्हटलेलं आहे, बरोबर आहे का नाही? ज्ञानोबाराय वर्णन करतात, मी पदरच नाही सांगत, भाग्याचे नि बडसे उद्यमाचे नि मिसे संपत्ती जात अपैसे घर रिगे. हे व्यावहारिक भाग्य आहे महाराज. भाग्य फळाला आलं की बाहेर जाणारा पैसा आपोआप घरात यायला लागतो, आणि भाग्य जर पालतं झालं तर घरातला पैसा आपोआप बाहेर जायला लागतो. विठ्ठला एखाद्याचं भाग्य जर फळाला आलं, त्याने हातात माती धरू द्यावं, त्या मातीचं काय होतंय? सोनं होतंय. आणि एखाद्याचं भाग्य जर पालतं असेल ना, तर त्याने हातात सोनं धरू द्या, त्या सोन्याची सुद्धा काय होते? माती होते. मी पदरच नाही सांगत महाराज, याला प्रमाण आहे. सोने धरणे होय माते सोन्याची सुद्धा माती होते. कधी? प्रारब्ध पालतं झालं. भाग्य जर उदास असेल तर त्याने हातात सोनं धरू द्या, सोन्याची माती होते. मार सोने धरिल्या होय माती पेवात पाणी रिघत असे, देव नाही ज्याचे चित्ती त्याची न पिके जी खेती. सोने धरिल्या होय माती पेवात पाणी रिघत असे. आणि भाग्य फळाला आलं रे आलं की तुमचा व्यवसाय कोणता असू द्या, व्यवसाय कोणताही असू द्या महाराज, व्यवसाय निमित्त आणि फळ देतसे संचित. छोटीशी टपरी असली ना तरी भरभराट होती महाराज. कधी? भाग्य उदयाला आलं की. तुम्ही काही करा महाराज, तुम्ही संपत्तीला बाहेर ढकला, संपत्ती पुन्हा आत यायला लागते महाराज. नाना एक दृष्टांत सांगत असतील महाराज ब्राह्मणाचं, आहे का नाही? एका ब्राह्मण बोकडं असं महाराज संपत्ती होती, गडगंज श्रीमंत होता बरं का रामभाऊ, लयच पैसा त्याच्याकडे महाराज.
हा, पैशाच्या थप्प्याची थप्प्या, घरात बिन दारात बिन सगळीकडे पैशाच्या थप्प्याच थप्प्या. एक दिवशी बायको झाडून काढत असताना महाराज एका पैशाची थैली पडली, नीटच बायकोच्या अंगावर पडली. लागलं बाईला, कदरली महाराज. ती म्हणली अहो काय इकडं पैसा तिकडं पैसा, सगळीकडे धन धन. एक काम करा, त्याला कुठंतरी नेऊन बाहेरची काडी लावा म्हणे. तर वैतागली होती, पैसा तेवढा होता महाराज, कुठंतरी नेऊन टाका म्हणे. ब्राह्मणाला बी वैतागच आला महाराज, सगळीकडे पैसाच पैसा होता महाराज, धनच धन महाराज, सोनच सोनं. आता मला सांगा, सोनं काय कुंटली सध्या? अरे बापा, कुंटल. हा, इथं गुंजाचाच विचार नाही. गुंज कळतं ना आपल्याला, गुंज. आता हरिशेठकडे त्याच्यामुळेच पाहिलं आहे का नाही, यायला माहित असं ना. आता आपल्याला गुंजाचा भाव माहित नाही होय माऊली महाराज, तर कुंटलाचा कधी भाव कळायचा? विठाला थैल्याची थैल्या सोनं पडलेलं, पैसा पडलेला. बायकोने सांगितलं काहीतरी याची विल्हेवाट लावा म्हणे. घरात पैसा, बाहेर पैसा, सगळीकडे थैले भरलेले म्हणे सोन्याचे. काहीतरी विल्हेवाट लावा. विल्हेवाट लावा म्हणले काहीतरी. त्याने विचार केला, म्हणला आता दुसरीकडे कुठंतरी देण्यापेक्षा आपल्या राजाला देऊ म्हणले, प्रजेच्या कामा येईल, राजाला देऊ. ब्राह्मण व राजाकडे गेले आणि सांगितलं, राजे साहेब माझ्याकडे धन भरपूर आहे, एवढं धन तुम्हाला घ्या. राजाने सांगितलं नाही नाही, ब्राह्मण बुवाला उलट देत असतात, ब्राह्मणाचं घेत नसतात. मी राजा आहे, तुम्हाला दक्षिणा दिली पाहिजे, आम्ही तुमच्याकडे घेऊ नये. महाराज राजाने नकार दिला. पण ब्राह्मण बुवाने विचार केला काही करून धनाची विल्हेवाट लावायची. महाराज एक दिवशी काय केलं, ब्राह्मणाने विचार केला काहीतरी आपण राजाचा गुन्हा करायचा. राजाचा गुन्हा केला की राजा काय करीन, आपल्याला शिक्षा करीन, आणि शिक्षा म्हणून आपल्याला काहीतरी संपत्ती लावीन, काहीतरी दंड लावीन, असं ठरवलं. आणि ठरवल्यानंतर महाराज एक दिवशी राजा असा सिंहासनावर बसलेला होता, सगळे मंत्री प्रधान असे सगळे बसले होते सिंहासनावर. तेवढ्यामध्ये ब्राह्मण बुवा खेटरासहितच राजाच्या जवळ गेला. आणि जवळ गेल्यानंतर जे पायातलं बूट काढलं आणि बूट काढलं महाराजांनी, जे राजाच्या मुकुटावर मारलं, असं मारलं आहे का नाही, जोरात मारल्याबरोबर लगेच मुकुट खाली पडला. आता राजाला खेटर मारलं महाराज, साधं काम आहे का महाराज? राजाला खेटर मारलं, राजाचा मुकुट खाली पडला. लगेच तिथं काही मंत्री होते, माणसं होते, भालदार चौबदार होते, सगळ्यांनी लगेच त्या ब्राह्मणाला धरलं. धरा धरा म्हणले याला, आपल्या राजाला मारतो. तेवढ्यामध्ये राजाचं लक्ष त्या मुकुटाकडे गेलं, आणि मुकुटाकडे गेल्यानंतर त्या मुकुटातून भला मोठा साप निघला. राजा म्हणला सोडा सोडा म्हणले, त्याला मारू नका म्हणले. अरे म्हणले त्यांनी उलट मला मारलं नाही म्हणले, त्यांनी माझा जीव वाचवला म्हणले. एक काम करा, त्याला मारू नका म्हणले, अर्ध राज्य त्याला बक्षीस म्हणून द्या, द्या सोडून म्हणले त्याला. ब्राह्मण तर खालीच बसला हो. ब्राह्मणाने विचार केला, धन घालवायला आलो होतो, उलट अर्ध राज्य बक्षीस आलं. संपत्ती जात अपैसे घर रे घे, कारण भाग्य त्या ठिकाणी उदयाला आलं होतं. महाराज ब्राह्मणाने विचार केला, अर्ध राज्य आलं, संपत्ती घालवायला गेलो होतो, पण आता एक म्हणला, आता मोठा गुन्हा करायचा म्हणला राजाचा, मोठा गुन्हा. माणसाचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर असतं? बायको. कोण चौबदार म्हणले का? खरं आहे तेच, खरं बाबा, खरं बोलले महाराज. आल्यात का ते? आल्यात नाही. हा, फोन येत असेल त्या, जेवले का, राहिले का. आणि खरं आहे त्यांचं महाराज, माणसाचं सगळ्यात जास्त प्रेम बायकोवर असतं. हे आपलं तुमचं आमचं सोडून द्या, राम प्रभूचं सांगतो महाराज. आमचे गुरुवर्य बळीराम महाराज सांगायचे, रामप्रभूचं सांगायचे, ते म्हणायचे देवाचं जास्त बायकोवर प्रेम होतं महाराज. ते म्हणायचे रावणाने जर सीता चोरून न्यायच्या ऐवजी जर दशरथ चोरून नेला असता तर रामप्रभू शोधायला गेले असते का? नसते ना गेले. राम म्हणले असते माथर इथं राहिलं काय आणि तिथं राहिलं काय, दिलं असतं सोडून महाराज, रामप्रभू गेले नसते. पण महाराज सीता मैला नेल्यामुळं रामप्रभू चिंगाट पळाले महाराज. कशाला? सीता मातेचा शोध करण्यासाठी. अहो, देवाचं सुद्धा बायकोवर प्रेम होतं. विठाला तुमचं आमचं सोडून द्या महाराज. ब्राह्मणाने विचार केला, माणसाचं सगळ्यात जास्त प्रेम बायकोवर असतं म्हणला.
आपण काय करायचं म्हणलं, आता राजाचा गुन्हा केला ना, आता राणीचा गुन्हा करायचा म्हणलं. राणीचा गुन्हा असंही राजाने शिक्षा ठोठवली पाहिजे म्हणलं. आपल्याला आपलं सगळं धन गेलं पाहिजे म्हणलं, कारण धन घालवायला आला होता ना. आणि महाराज त्यांनी ठरवलं राणी साहेबाचा गुन्हा करा. राणी साहेब महाराज त्यांच्या राजमहालात झोपलेल्या होत्या. हा ब्राह्मण तिथं गेला, राणीच्या हाताला धरलं, फरफटतच महाराज त्या महालाच्या बाहेर ओढतच आणलं महाराज. आता ओढत आणल्यावर राजाला काय कमी राग येईल का? कमी राग येईल का? तळपायाची आग मस्तकाला गेली महाराज. सगळे म्हणले धारा धारा म्हणले त्या ब्राह्मणाला. अहो राणी साहेबाला त्यांनी हाताला धरून ओढत आणलं म्हणले. आणि महाराज ब्राह्मणाने राणी साहेबाला त्या महालाच्या बाहेर आणल्या बरोबर सगळा महालच भडाभड, सगळा महाल पडला महाराज. त्या ब्राह्मणाला धरूस तर राजेसाहेब म्हणले थांबा थांबा थांबा, त्याला धरू नका म्हणले, सोडा त्याला म्हणले. म्हणले कसं काय सोडायचं? अहो म्हणले काल त्यांनी माझा जीव वाचवला, आज त्यांनी माझ्या बायकोचा जीव वाचवला. एक काम करा, सगळं राज्य त्या ब्राह्मणाला देऊन टाका. आता आम्ही दोघं बी वनवासात जातो म्हणले, हे का नाही, तप करण्यासाठी. संपत्ती जात अपैसे घरी. महाराज पैसा घालवायला आला होता, पण उलट पैसा त्याच्या घरी गेला. कशासाठी सांगितलं? भाग्याचे नि भडसे, उद्यमाचे नि निसे. महाराज म्हणले व्यावहारिक भाग्य फळाला आलं की बाहेर जाणारा पैसा आपोआप घरात यायला लागतो. विठ्ठला हे झालं व्यावहारिक भाग्य. याला भाग्य म्हणत नाहीत महाराज. खरं भाग्य जर काय असेल, महाराज म्हटले आपण अनेक अंगाने भाग्यवान आहेत महाराज. नरदेह मिळाला पहिलं भाग्य, बरोबर आहे का नाही? बडे भाग मानस तन पावा, किंवा पावला हा देह काग टाळी न्याय, न गडे उपाव घोडो आले. पहिलं संसारी जन्मी जे याची लागे. अरे पहिलं भाग्य नरदेह मिळाला. भाग्याचा उदया, भाग्याचा उदया, भाग्याचा उदया, भाग्याचा उदया. ते डोळे संत पाया, ते डोळे संत पाया, ये दुनिया माता, ये दुनिया खरं भाग्य महाराज. आता नरदेव मिळालं पहिलं भाग्य, भारतात मिळालं दुसरं भाग्य. भरतखंडी नरदेह प्राप्ती येतो परम भाग्याची. दुसरं भाग्य, आणि त्यामध्ये परमार्थाची गोडी लागणं तिसरं भाग्य. भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरी राया. महाराज म्हणले हे तिसरं भाग्य. पण तुकोबाराय म्हटले या भाग्याला आम्ही भाग्य मानत नाही. खरं भाग्य जर काय असेल तर भाग्याचा उदय, ते हे जोडी संत पाय. संत महात्म्यांची भेट होणं हे खरं भाग्य आहे महाराज.
अरे महाराज, नरदेह मिळणं हे साधन भाग्य आहे, भारतात मिळणं साधन भाग्य आहे, परमार्थ आवडणं हे साधन भाग्य आहे. पण साध्य भाग्य जर काय असेल तर खऱ्या संतांची भेट होणं आणि खऱ्या संतांचा उपदेश अंगी बाळगून मी वासुदेव तत्वता या स्थितीला पोहोचणं, याला साध्य भाग्य म्हणायचं. विठाला विठाला म्हटले आम्हाला खऱ्या संतांची भेट झाली आणि खऱ्या संतांची भेट झाल्यामुळं काय झालं तर आमचं भाग्य फळाला आलं. अभंगाचं उजळले भाग्याता, उजळले भाग्याता, उजळले भाग्याता, उजळले भाग्याता, उजळले भाग्या, उजळले भाग्या, उजळले भाग्या, उजळले तुकोबराय म्हणतात माझं भाग्य उदयाला आलं. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. का हो महाराज, अवघी चिंता वारली म्हणतात. मग नेमकी चिंता तुकोबरायांना होती तरी कशाची? पैशाची चिंता होती का? मुळीच नाही ना. संसाराची चिंता, अहो संसाराची चिंता जर तुकोबरायांना असती तर तुकोबराय असं म्हटले नसते, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा केली. तुकोबराय म्हणले बरं झालं दुष्काळ पडला, दिवाळ निघलं, बरं झालं म्हणले. म्हणजे तुकोबरायांना संसाराची चिंता नव्हती. तुकोबरायांना पैशाची चिंता होती का? नव्हती ना. अहो तुकोबरायांना जर पैशाची चिंता असती तर शिवाजी महाराजांनी पाठवलेला नजराणा तुकोबरायांनी परत पाठवलाच नसता. तुमची मृत्यूके समान. महाराज तुमचं आम्हाला धन नको असं म्हणले तुकोबराय. उलट तुकोबराय म्हणले आम्हा घरी धन शब्दाची चलत नाही. तुकोबराय म्हटले महाराज आम्हाला तुमचं धन नको. याच्यावरून स्पष्ट कळतं तुकोबरायांना पैशाची चिंता नव्हती, संसाराची चिंता नव्हती. मग तुकोबरायांना चिंता होती तरी कशाची? तुकोबरायांना एकच चिंता होती महाराज, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ, दुःखामध्ये नाही आपुले बळ, पावेल फळ निश्चयसी, कैमी उद्धार पावे, कैमी उद्धार पावे. एकच चिंता होती महाराज, कैमी उद्धार पावेल किंवा पुसावेसी हेची वाटे, जे जे भेटे तयासी. तुका मने चिंता वाटे, भेटे सांगेरा, कोण भेटे सांगेरा, कोण भेटे सांगेरा. तुका मने चिंता वाटे, कोण भेटे सांगेरा, कोण भेटे सांगेरा, कोण भेटे सांगेरा. तुका मने चिंता वाटे, कोण भेटे सांगेरा, तुका मने चिंता वाटे, कोण भेटे सांगेरा, कोण भेटे तुकोबरायांना एकच चिंता होती, तुका मनी चिंता वाटे, कोण भेटे सांगितलं. कधी माझा उद्धार होईल, कधी परमात्म्याची भेट होईल. महाराज ऐका, चित्त पांडुरंगा
झुरत असे. त्याच्या अगोदर काय? काही ऐसी दशा येईल माझे अंगा, काही ऐसी दशा येईल माझे अंगा. कधी माझी अवस्था होईल, कधी तो परमात्मा मला भेटेल, ही एकच चिंता तुकोबारायांच्या मनात होती. ती चिंता तुकोबाराय म्हणतात अवघी चिंता वारली. इथं वारलीच का म्हटले हो, गेली का नाही म्हटले? त्याचं कारण आहे गेलेली परत येऊ शकते, पण वारलेली येऊ शकत नाही. तुकोबाराय म्हणले आमची चिंता गेली नाही, तर आमची चिंता कायमची वारली. अवघी चिंता वारली. काय झालं? तुकोबाराय म्हणले मला निक्या संतांची भेट झाली. बाबाजी आपुले सांगितले ना, मंत्र दिला रामकृष्णारी, आणि त्या संतांनी आम्हाला असा बोध करून दिला, तत्वमसी या वेदाच्या महावाक्याचा बोध करून दिला. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, तेची झाला अंगे तुका आता. आता मला जर जगाच्या बाजारात कोणी विचारलं महाराज तुम्ही कोण आहात, तर सहज तोंडातून शब्द बाहेर पडतो, मी वासुदेव विचारापर्यंत आम्ही पोहोचलो. आपण वासुदेव तत्वता आहोत हे जर आम्हाला कुणामुळे कळलं असेल तर संतांमुळे कळलं. मला सांगा, आपलं जे नाव ठेवलेत हे कल्पता आहेत का तत्वता आहेत? रामभाऊ, तुमचं रामभाऊ नाव कल्पता आहे का तत्वता आहे? हा, तत्वता नाही नाव. आता तुमचं रामभाऊ नाव तुमच्या आई वडिलांनी ठेवलंय, लाडानी ठेवलंय का कसं ठेवलंय? लाडानी ठेवलंय, आहे का नाही? राम असेल, दत्ता असेल, मारुती असेल, आपल्या मुखाला देवाचं नाव येतील म्हणून ठेवलं का नाही? मग कल्पता आहे का तत्वता आहे? असं कल्पता आहे. आपले जे नाव आहेत ना ते कल्पता आहे. बरोबर आहे का नाही नाना? हे गोवी ना ज्ञानोबरांची उपजल्या बालकाशी, हा ठेविलेली नावे ओ देत उठी. म्हणले जे बालक उपजते त्याला नाव नसतंच म्हणले. बरोबर आहे का नाही? आपण ठेवल्यानंतर ते त्या तिथून पुढे ओ म्हणायला लागतं. बरोबर आहे? आपले जे नाव ठेवलेत आपल्या आई वडिलांनी हे कल्पता ठेवले, पण तत्वता जर आपण कोण असेल तर आपण वासुदेव स्वरूप आहोत. आणि हे जर कोणामुळे कळत असेल तर हे आपल्याला संतांमुळे कळतं. तुकोबाराय म्हणले आम्हाला खऱ्या संतांची भेट झाली. सत्य गुरुराय कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. एवढंच नाही, नाथ महाराज म्हटले आम्हाला खऱ्या भगवंताची जाणीव जर कुणामुळे झाली असेल तर श्री गुरुमुळे झाली महाराज. श्री गुरु कृपेशी हृदय टोलावरी बैसविला, आभेद पूर्ण चांदवा तेथील धरला, भक्ती भावाने दत्त पूजी केला हो. दत्त चरणी माझा लागलेसे हो, दत्त चरणी माझा लागलेसे हो. खरी भगवंताची जाणीव जर कोण करून देत असतील तर संत करून देतात. तुकोबाराय म्हणतात मला संत भेट झाली, माझं भाग्य उदयाला आलं. त्या संतांनी आम्हाला परब्रह्म स्वरूपाला प्राप्त करून दिलं. वेदाच्या 4 महावाक्याचा बोध करून दिला. तत्वमसी ते परब्रह्म स्वरूप तू आहेस या स्थितीपर्यंत रविदी पहिरा दाविदी देखने हो, रविदी पहिरा
रवी असेल, दीप असेल, हिरा असेल, सूर्य दिसणारी वस्तू दाखवतो, बरोबर आहे का नाही? दिवा दिसणारी वस्तू दाखवतो, लाईट दिसणारी वस्तू दाखवतो. पण संत काय करतात तर अदृश्य दर्शने संताची या न दिसणारी वस्तू जर कोण दाखवत असतील तर माझे संत दाखवतात. आणि या जगामध्ये न दिसणार काय असेल तर ब्रह्म आहे. त्या ब्रह्मस्वरूपाला जर कोण प्राप्त करून देत असतील तर माझे संत करून देतात. तुकोबराय म्हटले आम्हाला त्या परब्रह्म स्वरूपाला संतांनी प्राप्त करून दिलं. आता आमची चिंता वारली, अवघी चिंता वारली. काहो महाराज हे कशामुळं झालं? तुकोबराय म्हणले आम्हाला संतांची भेट झाली, त्यांचं दर्शन झालं. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. संतांचं दर्शन झालं. संतांचं दर्शन झाल्यामुळं आम्हाला जगाच्या मालकाची भेट झाली. पद्मनाभ जोडला. बघा तुम्हाला भगवंताचं यथार्थ दर्शन करायचं असेल तर अगोदर संतांची संगत करा. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. संत महात्म्यांच्या संगतीत गेले रे गेले की भगवंताचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. एकच दृष्टांत सांगतो, शेवेला पूर्ण विराम देतो. झोपलेले जागे व्हा आता बरं. अभंगाचं सार आहे आता, सार नाही हा बरं का रामभाऊ, अभंगाचं सार आहे आता. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. संतांचं दर्शन झालं की भगवंताची प्राप्ती झालीच म्हणून समजा. एक हारपान नावाचा दरोडेखोर होता. डोंगरावर थांबायचा, आलेल्या लुटारूंना लुटायचा, सोनं नाणं हिसकावून घ्यायचा आणि महाराज त्याला नागवं करून उघडं करून पाठवून द्यायचा. पण भगवत भक्त होता बरं का, भगवत भक्त होता. तुम्ही म्हणता महाराज दरोडेखोर म्हणायले भगवत भक्त म्हणायले, काही बोलायले ना. पण एक लक्षात ठेवा, ज्याचा त्याचा धंदा असतो महाराज. प्रत्येक जाती जमातीत संत झाले आणि प्रत्येकाने देवाला आपलंसं केलं. सज्जन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास कृपू लागे, नरहरी सोनारा खडू फुंकू लागे, कबीराचे मागे शिलेविने. तसं काही नाही महाराज, आपला ज्याचा त्याचा तो धंदा असतो महाराज. तसा हरपाल नावाचा दरोडेखोर होता महाराज, भगवत भक्त होता. तो आलेल्या वाटसरूंना अगोदर विचारायचा, का रे तुला पंढरपूर माहितीये का? ते जर नाही म्हणलं ना, एक गुद्दा मारायचा त्याला असा. पुन्हा दुसरा प्रश्न विचारायचा, का रे तुला पांडुरंग माहितीये का? ते नाही म्हणलं तर 2 गुद्दे मारायचे. असे 2 गुद्दे, 2 गुद्दे मारायचा आणि सगळं सोनं नाणं हिसकावून घ्यायचा. एवढीने मारल्यावर मरण ना ते. सगळं सोनं नाणं हिसकावून घ्यायचं आणि त्याला उघडं करून पाठवून द्यायचं. हा एखादं म्हटलं ना, मला पांडुरंग माहितीये, पंढरपूर माहितीये, वा वा, त्याचं दर्शन घ्यायचं हरपाल आणि आपल्या जवळचं सोनं नाणं त्याला द्यायचं आणि वाटं लावायचं. असा नित्याचा क्रम त्याचा. एके दिवशी महाराज तीर्थयात्रा करत असताना आमचे ज्ञानोबराय आणि नामदेवराय त्यांना त्या डोंगरावून जाण्याचा प्रसंग आला. याने लांबूनच पाहिलं, कोणीतरी 2 संत आपल्याकडे येत आहेत. हातातली कुऱ्हाड खाली टाकली महाराज. ज्ञानोबराय आणि नामदेवराय जवळ आले आणि जवळ आल्यानंतर यांनी विचारलं, कोण आहात आपण? ज्ञानोबरायांनी सांगितलं, मी ज्ञानदेव आहे. आणि नामदेवरायांनी सांगितलं, मी नामदेव आहे. हरपालाने विचार केला, अरे ज्याच्याशी भगवान अद्वैताची चर्चा करतात ते ज्ञानदेव आणि ज्याच्या हस्ते भगवान नैवेद्याचं जेवण जेवले ते नामदेव साक्षात माझ्या समोर उभे.
महाराज साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं, तुम्ही आता तसं जायचं नाही, माझ्या पामनाच्या घरी आता जेवण केल्याशिवाय तुम्ही जायचं नाही. नामदेवराय म्हणले, देवा आता अवघडच झालो, आधीच दरोडेखोर आणि म्हणले याच्या घरी जेवायला जायचं म्हणले अवघडच आहे म्हणले, नको म्हणले देवा. पण ज्ञानोबाराय होते महाराज, ज्ञानोबाराय म्हणले हरकत नाही चला म्हणले, त्याची भावना आहे ना, हरकत नाही चला. महाराज हरपालाने दोनही संतांना आपल्या घरी आणलं. महाराज दारात संत बसवले, घरात गेला आणि सांगितलं, अगं आपल्या बायकोला सांगितलं, अगं फार मोठे संत आपल्या घरी आलेत, काहीतरी लवकर जेवायला. महाराज बायको पतिव्रता होती, तिनं आतल्या घरात नेलं आणि हळू आवाजात सांगितलं, हो आपल्याकडं रोज भरपूर असतं पण आज घरात अन्नाचा कणही नाही. त्यांनी सांगितलं, काळजी करू नको, आत्ता जातो डोंगरावर, कोणाला तरी लुटतो काहीतरी घेऊन येतो, तू तोपर्यंत दोन संतांना जाऊ देऊ नकोस. महाराज मागच्या दरवाज्याने हरपाल गेला, डोंगरावर गेला, थांबला. 1 तास झालं, 2 तास झालं, 3 तास झालं, कोणीच यायला तयार नाही. देवा पांडुरंगा मायबापा कोणाला तरी पाठव बाबा, कुणाला तरी पाठव, एक अंगठी असली तरी चालेल. एका अंगठीत सहज संत जीवतेत ना, आता तर महाराज पंगतच होईल एका अंगठीत, बरोबर आहे का. देवा 2 संत घरी उपाशी बसलेत, एक अंगठी असली तरी चालेल, कुणाला तरी पाठव. देवाला म्हटलं कुणाला तरी पाठवण्यापेक्षा आपणच गेलेलं काय वाईट. देवाला काय करता येत नाही. विटेवरून खाली उतरले परमात्मा, सावकारांचा वेश धारण केला एका शेठजीचा, सुंदर अंगठ्या घातल्या बोटांमध्ये, गळ्यामध्ये लॉकेट घातले सोन्याचे, तांगा घेतला, निघाले. महाराज हरपालाच्या दिशेने निघालो. हरपालाने लांबूनच पाहिलं, शिकार दांडगी आली म्हणला, पण ही आपल्या नियमात बसली पाहिजे. काय नियम होता? देव माहितीये का, पांडुरंग माहितीये का, आणि पंढरपूर माहितीये का. आता देवाला हे तर माहितच होतं. हरपालाने चांगलं जवळ येऊन त्याला तांगा महाराज आणि गचंडीला धरलं. कोणाच्या? शेठजीच्या. आणि महाराज खाली ओढलं आणि विचारलं, का रे तुला पंढरपूर माहितीये का. कोणाला विचारते होय. देव म्हणले, कसलं पंढरपूर, कोणत्या राज्यात हे सुद्धा मला माहित नाही, कारण 2 संत उपाशी होते ना. महाराज एक गुद्दा मारला त्यांनी. कोणाला? जगाच्या मालकाला. मी नेहमी सांगत असतो, भक्ता करता देव गुद्दे सुद्धा खातो. महाराज भगवंतानी गुद्दा खाल्ला. पुन्हा प्रश्न विचारला हरपालाने, का रे तुला पांडुरंग माहितीये का. कोणाला विचारतय? देवालाच. देव म्हणले, कसला पांडुरंग, काळा आहे का गोरा आहे हे सुद्धा मला माहित नाही. महाराज 2 गुद्दे मारले, सोनं नाणं हिसकावून घेतलं, उघडं केलं देवाला आणि पाठवून दिलं. महाराज गावात आला, सोनं मोडलं, धान्य खरेदी केलं, बायको जवळ महाराज धान्य दिलं आणि सांगितलं, अगं लवकर स्वयंपाक कर. बायको सुगरण होती, सुंदर पक्वान्न बनवले महाराज. आणि 2ही संत अशी दारात जेवायला बसली. इकडं भगवंतानी विचार केला, जगाच्या मालकानी, नाहीतरी हरपालाने आपल्याला उघडं केलंय. इकडे विटेवर जाऊन उभा राहण्यापेक्षा चला म्हणले हरपालाच्या घरी, तेवढ्या संतांच्या पंगतीचा योग म्हणले, है का नाही, संगती पंगती, चला म्हणले त्यांच्या सोबतच. आणि महाराज देव सुद्धा दारात येऊन गेट जवळ उभा राहिले. ज्ञानोबाराय नामदेवरायांनी ताटं वाढून घेतले, पाणी फिरवलं. नामदेवराय घास घेणार तेवढ्यामध्ये ज्ञानोबारायांनी हात धरला आणि विचारलं, का हो ते गेट जवळ उघडं कोण बसलंय म्हणले. आता नामदेवराय जरी देवाजवळचे भक्त होते ना, ते देवाला दुसऱ्या वेशात ओळखत नव्हते, कारण मुक्ताबाईनं त्यांना कच्च मडकं म्हणून साबित केलं. कच्चे होते करत नामदेवराय. आणि महाराज म्हणले, गेट जवळ कोण बसलं. नामदेवरायांना विचारलं. नामदेवराय म्हणले, देवा असं कोणीतरी जाऊ दे ना, आधीच पोटात कावळे वळायला लागले, जेवू द्या मला. आणि महाराज असं म्हणल्यावर तेवढ्यात हरपाला आला तिथं. ज्ञानोबारायांनी हरपालाला विचारलं, का रे ते गेट जवळ कोणी. हरपालाने गेटकडे पाहिलं तर ओळखलं, याने हे मगाचच गिऱ्हाईक आहे, हे जर आत आलं तर आपलं भांड फुटल्याशिवाय राहणार नाही. ते म्हणले, काही नाही देवा, ते बिन निमंत्रणाचं गिऱ्हाईक आहे, आत्ता जातो आणि त्याला हकलून देतो. महाराज हरपालाने हातात काठी घेतली आणि मारायला धावणार, तेवढ्यामध्ये ज्ञानोबारायांनी हात धरला आणि सांगितलं, अरे काय करतोस तू, हे साक्षात उघड परब्रह्म तुझ्या घरी आलंय आणि तू मारायला धावतो. आणि असं म्हटल्यानंतर जगाच्या माल खऱ्या वेशात भगवान प्रगट झाले. भगवान ज्या वेळेला खऱ्या वेशात प्रगट झाले ना, त्यावेळेला हरपालाने पहिलं दर्शन ज्ञानोबारायांचं नामदेवरायांचं घेतलं आणि दुसऱ्यांदा दर्शन जगाच्या मालकाचं घेतलं. आता माझा एक प्रश्न असा आहे, साक्षात जगाचा मालक समोर उभा असताना हरपालाने पहिलं दर्शन ज्ञानोबारायांचं का घेतलं. वा,
संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला एका जनार्दनी संत आणि पूर्ण करीती मनोरथ. संतामुळेच भगवंताची भेट होत असते आणि म्हणून महाराज सांगतात, तुकोबराय सांगतात, आमच्या जीवनामध्ये खरी संत भेट झाली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला, भगवंताची भेट झाली. महाराज काय केलं? तुकोबराय म्हणले, आम्ही हृदयाची पेटी केली आणि भगवंताला हृदयात साठवलं. अभंगाचं तिसरं संपुष्ट हे हृदय. हे भजन का घेतलं? कारण विठोबा रुक्माई भजन झालं की बऱ्याच जणांचा जीवात जीव येतोय. त्याला वाटतंय आलंय आकाराला, हे का? आता आलंयच आकाराला, फक्त उग 5 मिनिटं राहिलेले आहेत आणि आपल्या 11 पर्यंत बोलीस आहे. बरं करा भाऊ, लय राग राग नको पाहू मला. 9 ते तुम्ही आ करायच्या आत आ करणारे बरं, काहीच नाही. विठाला पेटी केली, भगवंताला पोटात साठवलं. संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. मला साठवता येतो का? हो साठवता येतो. साठविला हरी जीवे हृदय मंदिरी. साठवता येतो? हो साठवता येतो. कोणी साठवला का? महाराज म्हणले, अनेकांनी साठवला. मीराबाईनं साठवला, जनाबाईनं साठवला. हृदय बंदी खाना केला, हात विठ्ठल पोंडीला धरीला. धरीला पंढरीचा माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा. अवत्य जाऊ द्या, हनुमंतरायांनी साठवलं महाराज. बघा, संपूर्ण रामायण झाल्यानंतर, रावण रामाचं युद्ध संपल्यानंतर प्रभू रामचंद्रजी जेव्हा अयोध्येत येतात ना, सुंदर राज्याभिषेक होतो महाराज. आणि राज्याभिषेक झाल्यानंतर युद्धामध्ये कोणी कोणी काय काय मदत केली, सगळ्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होता. सगळ्याला बक्षीस दिली. कोणी कोणी काय काय कार्य केलं त्याला बक्षीस, त्याला बक्षीस, सगळ्याला बक्षीस, सगळ्या वानराला बक्षीस.
पण हनुमंतरायांना काहीच नाही महाराज. सीतामाईला रागच आला. देवा, बाकीच्या सगळ्यांना बक्षीस आणि जे मेन कार्य केलं ज्यांनी, त्या हनुमंतरायांना काहीच नाही म्हटले. म्हणले काय झालं? म्हणले हनुमंताला काहीच दिलं नाही तुम्ही. प्रभूंनी सांगितलं, सीते, हनुमंतरायांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. मी हनुमंतरायांच्या ऋणातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. सीतामातेनं सांगितलं, मग मी देते माझ्या पद्धतीनं काहीतरी. महाराज, सीतामातेनं हनुमंतरायांना जवळ बोलवलं आणि आपल्या गळ्यातला नवरत्नाचा हार काढला आणि हनुमंतरायांच्या गळ्यात टाकला. एक एक रत्न पृथ्वीचं मोल. महाराज, हनुमंतराय टुनकून उडाले, झाडावर जाऊन बसले आणि महाराज एक एक रत्न पृथ्वीचं मोल. मणी घ्यायचे, दाताने फोडायचे, पाहायचे फेकून द्यायचे. मणी घ्यायचे, दाताने फोडायचे, पाहायचे फेकून द्यायचे. अशा टायमाला आग लावणारे भरपूर असतात. एक वानर पळतच सीतामातेकडे गेलं. सीतामाई, तुमच्या बापाचा अपमान. म्हणजे सीतामाईला वडिलाकडून हार आलेला होता, जनक राजाकडून, आणि तो हार सीतामातेनं हनुमंतरायांना दिला होता. एवढं पेट्रोल ओतलं त्यांनी. तुमच्या बापाचा अपमान. सीतामातेला रागच आला. म्हणले काय झालं? म्हणले काय नाही, एक एक रत्न पृथ्वीचं मोल. तुम्ही त्या हनुमंतरायांना हार दिला आणि मणी फोडतात, खाली पाहतात, फेकून देतात. सीतामातेने येऊन पाहिले तर खरंच हनुमंतराय महाराज झाडावर बसलेले आहेत. मणी घ्यायचे, दाताने फोडायचे, पाहायचे, फेकून द्यायचे. सीतामातेने विचारलं, अरे हनुमंता, एक एक रत्न पृथ्वीचं मोल आहे, 9 रत्नाचा हार मी दिलेला आहे आणि तू दाताने मणी फोडतो खाली फेकतो, काय कारण आहे? हनुमंतरायांनी सांगितलं, माई, याच्यात राम आहे का नाही पाहतो. याच्यात राम नाही ना, म्हणून खाली फेकून देतो. राम रत्न जाणे, मम न जाणे अन्यथा. पायो जी मैंने राम रत्न धन पायो. पायो जी मैंने राम रत्न धन पायो. माई, याच्यात राम नाही आणि मला राम रत्नच मान्य आहे, दुसरं रत्न मला मान्य नाही. माई, याच्यात राम नाही ना, म्हणून फेकून देतो. सीतामातेला राग आला. त्याच्यात राम नाही, मग तुझ्यात तरी आहे का? महाराज वाईट वाटलं. माई, या देहात जर राम नसताना हा देह कधीच फेकून दिला असता. आहे तर दाखव ना. महाराज झाडावरून खाली उतरले हनुमंतराय, गदा खाली ठेवली महाराज आणि छाती विदारण केली. रामच काय, रामासहित सीता दाखवली. कोणी? हनुमंतरायांवर. रामासहित सीता. हनुमंतरायांच्या हृदयामध्ये राम प्रभू होते महाराज. रामासहित सीता आमच्या हनुमंतराय. आपण प्रयत्न करायचा नाही. आपण जर प्रयत्न केला तर नव्या शर्टाचं वाटोळं होईल. लेस ताकद लावली तर रक्त निघेल, पण राम प्रभू हृदयात येण्यासाठी मुख में राम, जहां राम है वहां काम नहीं, और जहां काम है वहां राम नाही. हनुमंतरायांनी साठवला. तुकोबराय म्हणले, आम्ही साठवला. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले आणि काम क्रोध केले घर. आम्ही त्याला हृदयात साठवलं. संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. महाराज आणून साठवला का इथंच होता. तुकोबराय म्हणले, दुसरीकडे जायची गरज नाही, तो इथंच होता, तो ठेवा होता. पण तो संत महात्म्यांच्या भावामुळे आम्हाला कळाला. शेवटचं चरण, तुका मन होता ठेवा, तुका मन होता ठेवा. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामो.
का भ्रांताशी कामू विषयावरी तो इथंच आहे, पण का त्याची जाणीव होत नाही? जुनाट जुगादीचे बहुत काळाचे ठेवणे, ते इथंच आहे पण लोपलंय. मग त्याची जाणीव होण्यासाठी संत भेट व्हावी लागते. तुकोबराय म्हणले आम्हाला संत भेट झाली, आमचं भाग्य उदयाला आलं, तो परमात्मा आम्ही ओळखला. महाराज नाथ महाराज सुद्धा म्हणतात ना, ओळखीला हरी साठविला होता त्याची भेटी दुःख कैसे. त्याची ओळख करून घेणं आणि मग त्याला साठवणं, याचंच नाव आहे संपुष्ट हे हृदय पेटीन करुणी पोटी साठव. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. ज्ञानेश्वर